हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहत आहात DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. मित्रांनो, आज एक नवीन विषय आणि नवीन मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय. आपण पाहिलं की लहान मुलं एकमेकांसोबत खेळताना एखाद्याची गोष्ट, एखाद्याची वस्तू जर आवडली तर मला तीच वस्तू पाहिजे यासाठी हट्ट धरतात आणि अगदी ती वस्तू जर मिळाली नाही तर एनकेन पद्धतीने मग साम दाम दंड भेद असा वापरून वेळप्रसंगी भांडणं करून ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे आपण सर्वांनीच अनुभवलंय आणि आजही आपण लहान मुलांच्या भांडणामध्ये पाहतोय. अगदी तशीच परिस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाली आहे आणि या ठिकाणी ते हट्टी बाळ म्हणून ज्याला पाहिलं जातं ते म्हणजे भारतीय जनता पार्टी. काहीही हो, जी गोष्ट, जो नेता त्यांना आवडलाय तो त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सोबत पाहिजे, संपर्कात पाहिजे असा हट्ट भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू केलाय. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हे सांगण्याचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट फोडून एकनाथ शिंदेना सोबत घेतलं. त्यासोबत जे आमदार आणि जे मंत्री पाहिजे होते ते भाजपनं बाजूला काढलेले. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांना आणि त्यांच्यासोबत जे मंत्री आणि आमदार त्यांना पाहिजे होते त्यांनाही सोबत काढलेले आणि त्यांनी आपल्यासोबत सत्तेत घेतलेले. परंतु भारतीय जनता पार्टीचं आणि विशेषतः महाराष्ट्रात त्यांचं नेतृत्व जे करतायत ते देवेंद्र फडणवीस यांनी एक हट्ट धरलाय की त्यांना शरद पवार यांच्यासोबत राहिलेले काही आमदार आणि काही माजी मंत्री आहेत ते त्यांना सोबत पाहिजेत. कारण ते जर सोबत आले तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष हे जास्तीत जास्त खासदार निवडून आणू शकतात असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून जो निष्कर्ष DS न्यूजनं काढलेला आहे आणि जो अभ्यास आपण करतोय त्यात असं लक्षात येत आहे की शरद पवार यांच्यासोबतचे जे मातबर नेते होते ते अजित पवारांसोबत आता गेलेले. भलेही त्यांची इच्छा असो किंवा नसो, ते अजित पवारांसोबत जाऊन आज सत्तेमध्ये त्या ठिकाणी मंत्री झालेले. परंतु असे काही नेते शरद पवारांसोबत राहिलेले ते भारतीय जनता पार्टीला सोबत पाहिजेत आणि त्यांनी अजित पवारांसोबतच यायला पाहिजे असा हट्ट धरल्याचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय आणि पाहायला सुद्धा मिळतंय. असे नेते कोणते? तर त्यातले नंबर 1चं नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेले, विश्वासू असलेले जयंत पाटील. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी मंत्रिमंडळाचा कारभार पाहिलेला आहे आणि विशेष म्हणजे प्रदीर्घ अनुभव राजकारणाचा त्यांच्या सोबत आहे. एक चांगली प्रतिमा असलेले ते नेते आहेत आणि हे नेते जर अजित पवारांसोबत किंवा भारतीय जनता पार्टी सोबत जर आले तर त्यांच्या मतदारसंघासोबतच इतर मतदारसंघात सुद्धा भाजपला सोयीचं राजकारण करता येणार आहे अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. दुसरी बाजू दुसरे जे नेते आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या गळ्यातले ताईत असलेले, जवळचे असलेले, ज्यांना सुप्रियाताई सुद्धा भैया म्हणतात, असे राजेश भैया टोपे जे जालना जिल्ह्यातले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोरोनाची साथ आली त्यावेळेस 2च नेते हे आपल्या नजरेसमोर येत होते आणि ते म्हणजे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि त्यावेळेचे आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे. जसं उद्धव ठाकरे हे लोकांशी संपर्क साधून, संवाद साधून त्यांना धीर देण्याचं काम करत होते, वेगवेगळे निर्णय ते त्या ठिकाणी लागू करत होते, त्याच वेळी राजेश टोपे हे आरोग्यमंत्री असलेले प्रत्येक आरोग्य विभागाच्या प्रत्येक घटनेकडे लक्ष देऊन होते. कुठल्या सोय, कुठल्या सुविधा पाहिजेत यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील होते. आणि म्हणून हे 2च नेते आणि 2च नेत्यांचे चेहरे महाराष्ट्रामध्ये लोकांना विश्वासक वाटले आणि त्यांच्यावरच त्यांनी विश्वास ठेवून अनेक त्यांच्या आदेशाचं, सूचनांचं पालन महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं होतं. तसं जर पाहिलं तर राजेश टोपे यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे. एक प्रशासकीय कारभार पाहण्याचा अनुभव सुद्धा त्यांना आहे. ते महाराष्ट्राच्या अनेक मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावली आणि शरद पवार यांच्या कुटुंबासोबत टोपे कुटुंबाचे सुद्धा घनिष्ठ संबंध आहेत. पण हे 2 नेते अजित पवारांसोबत भारतीय जनता पार्टीला का पाहिजे हा एक प्रश्न आहे. मित्रांनो, भाजपनं महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं टार्गेट पूर्ण ठेवलेले आणि त्यांना 45 जागेवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे खासदार निवडून आणायचे. त्यासाठी त्यांना जयंत पाटील आणि राजेश टोपे हे 2 नेते का आवश्यक आहेत? त्याचं कारण असं आहे की राजेश टोपे जर त्या मतदारसंघात राहिले तर राजेश टोपेंच्या विरोधात लढताना एकनाथ शिंदे गटाचा कुठलाही उमेदवार तिथं प्रबळ नाही. त्यासोबत भारतीय जनता पार्टीचा सुद्धा कुठलाही प्रबळ उमेदवार त्यांच्या विरोधात लढा देऊ शकत नाही. आणि तिसरं, अजित पवारांच्या गटाचे ते असल्यामुळं तिथं राष्ट्रवादीचं दुसरं नेतृत्व तयार झालेलं नाही. त्यामुळं या महायुतीनं
राजेश टोपे यांच्या विरोधात जरी उमेदवार दिला तर कोणताही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, जर राजेश टोपे आपल्या सोबत आले तर एक विजयी आमदार आपल्याला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जालना जिल्ह्यावर त्यांचा पगडा आहे. जरी रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टीचे आज रेल्वेचे राज्यमंत्री असतील, त्या ठिकाणचे नेते असतील, तरी सुद्धा राजेश टोपे यांच्या मतदारसंघात ते त्यांना शह देऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून राजेश टोपे जर आले तर त्यांच्यासोबत जालना लोकसभा मतदारसंघ आणि इतर विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण एकतर ते कारखानदार आहेत आणि एका कारखान्यासोबत आता जवळपास 3 कारखाने, साखर कारखाने त्यांनी उभा केले. शेतकऱ्यांच्या ऊसाला भावही चांगला दिलाय आणि विशेष म्हणजे ऊस घातल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पेमेंट टाकण्याची जबाबदारी सुद्धा राजेश टोपे यांच्या कारखान्यानं प्रामाणिकपणे निभावलेली आहे. हे सगळं असताना त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. त्या ठिकाणी नोकर भरती करत असताना सुद्धा कुठलंही करप्शन होत नाही, हे संपूर्ण मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. आणि एक योग्य प्रशासक म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. विशेष म्हणजे ते आत्ताच अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळात दिसतील असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि ज्यावेळेस अजित पवार गेले त्यावेळेस राजेश टोपे हे त्यांच्यासोबत गेले नाही. यावेळेस पहिली प्रतिक्रिया सुप्रियाताई सुळे यांनी दिली आणि त्यांनी एवढं सांगितलं की राजेश भैया यांनी विश्वास जो आम्ही ठेवलाय त्याला पात्र ते राहिलेत, राजेश भैया गेले नाहीत, याचा मला खूप आनंद वाटतो. याचा अर्थ असा की राजेश टोपे हे अजित पवारांच्या सुद्धा तितके जवळचे आहेत. मित्रांनो, असा पूर्ण प्रशासक, असा पूर्ण पारदर्शक असलेला जो नेता आहे तो शरद पवारांच्या जवळ आहे. परंतु तो किती दिवस जवळ राहील ही शंका भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून वारंवार व्यक्त केल्या जाते. त्याचे कारण सुद्धा तसेच आहेत. तर कारण असे की नुकतंच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये शेवटचं भाषण करताना, म्हणजे विधानसभेच्या सत्राचं भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये जे कोणी काही घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केला असेल, त्याला आम्ही सोडणार नाही, त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. वास्तविक पाहता हे सगळं जे काही चाललेले या पाठीमागे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. एक प्रकारे जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी ही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजेश टोपे यांना लक्ष केंद्रित करते का असं आपल्याला वाटतंय. दुसरीकडं आज आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या महापौर होत्या, ज्या शिवसेनेच्या आहेत, किशोरी पेडणेकर यांच्याविषयी एकनाथ शिंदे यांनी जे काही आरोग्य विभागाविषयी, कोविडविषयी बोललं होतं, कारण त्यांनी असं सांगितलं की जी 300ची वस्तू होती ती 3000ला कोरोनाच्या काळामध्ये खरेदी केली झाली, त्यामुळे अनेक मोठा भ्रष्टाचार आहे आणि योग्य ती कारवाई होणार. आणि लगेच दुसऱ्या दिवशी पेंडसेताई यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्या महापौर आहेत, आरोग्य विभागातला हा गुन्हा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की महाराष्ट्राचं आरोग्य मंत्री जे कोणी असतील किंवा आरोग्य विभाग जो असतील तो सुद्धा याच्याशी कुठेतरी संलग्न केला जाऊ शकतो. त्यांच्याकडे सुद्धा चौकशीची सुई आणि धार मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्र सरकार फिरू शकतं असे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. म्हणजेच थोडक्यात काय की राजेश टोपे यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप मागच्या काळामध्ये करण्यात आलेले, त्यांच्यावर एक टांगती तलवार आहे चौकशीची आणि त्यामध्येच आता पुन्हा आरोग्य विभागातला घोटाळा आम्ही बाहेर काढू अशा पद्धतीचं स्टेटमेंट खुद्द मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे. म्हणजेच यापासून जर त्यांना वाचवायचं असेल किंवा स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर या कारणानं ते पुन्हा भविष्यात अजित पवार यांच्या सोबत जातील किंवा थेट भारतीय जनता पार्टीमध्ये ते कसा प्रवेश करतील यासाठी भारतीय जनता पार्टी लक्ष ठेवून आहे. त्या पद्धतीने त्यांनी चाल केलेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे, जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही प्रबळ दावेदार उमेदवार त्या ठिकाणी नाही जो जयंत पाटलांचा पराभव करू शकतो. दुसरी गोष्ट, अजित पवारांचे गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे दुसरं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांना शह देण्यासाठी तयार झालेलं नाही आणि एकनाथ शिंदे गटाचा तर त्या ठिकाणी प्रश्नच नाही. म्हणजे जयंत पाटील हे त्या ठिकाणी कसेही उभं राहिले तरी ते विजयी होऊ शकतात असं त्या ठिकाणी आपल्याला 100% खात्रीनं म्हणावं लागेल. मग असा नेता शरद पवारांसोबत जर राहिला तर एक आमदार आपला कमी होतोय, ते जर आपल्या सोबत आले तर मात्र आपला आमदारही वाढतोय, एक मंत्रीही आपल्याला मिळतोय आणि त्यासोबत लोकसभेच्या जे काही जागा आहेत त्यांच्या मतदारसंघाच्या आजूच्या बाजूच्या आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी सुद्धा महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक त्याकडे लक्ष देऊन आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष केलेले तटकरे साहेब यांच्याशी गळाभेट घेताना आपण जयंत पाटील जे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांची गळाभेट घेताना आपण पाहिलं, एकमेकांची मस्करी करताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. म्हणजेच जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात ते आजही त्याच पद्धतीनं आहेत, परंतु ते अजूनही शरद पवारांना सोडून गेलेले नाही. परंतु
भारतीय जनता पार्टीचं लक्ष हे राजेश टोपे माजी आरोग्यमंत्री आणि जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत या दोघांवर सुद्धा आहे हे आपल्याला या ठिकाणी खात्रीशीररित्या समजतंय। मित्रांनो, शंका याच्यामध्ये अशी उपस्थित होतीये, वरिष्ठ राजकारणी मंडळींशी चर्चा करताना त्यांनी असं काही जण शंका उपस्थित करतात, आपण राजेश टोपे आणि जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवर कुठलंही गालबोट लागणार नाही आणि ते लावण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करत नाही, त्यांच्या भूमिकेवर आपण शंका घेत नाही, परंतु राजकारण आहे जे लोकांमध्ये बोललं जातं, नेत्यांमध्ये बोललं जातं आणि जी कुजबूज असते तीच भविष्यात खरी ठरते असे अनुभव आले म्हणून आपण याविषयी चर्चा करतोय। कदाचित त्यांनी असं सांगितलंय की एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस काही आमदारांना घेऊन आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत गेले त्यावेळेस ते गुवाहाटीला गेले, गुजरातला गेले, परंतु काही आमदार आणि काही मंत्री त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच ठेवले होते। म्हणजे याचा अर्थ असा की मातोश्रीवर आणि आम्ही गेल्यानंतर पाठीमागे शिवसेनेमध्ये काय घडामोडी घडतायत याकडे तुम्ही लक्ष द्या आणि योग्य वेळ आली की मग तुम्ही आमच्या सोबत या, तोपर्यंत तिथली माहिती आम्हाला सांगत राहा, असा काही प्रयोग त्या ठिकाणी झाला असल्याची चर्चा ही वरिष्ठ राजकीय मंडळींमध्ये आहे। आणि अगदी तसंच आताही ते शंका वर्तवत आहेत की आज राजेश टोपे हे पाठीमागे राहिलेले आहेत, जयंत पाटील राहिलेले आहेत। कदाचित जयंत पाटीलचा विषयी ते बोलत नाहीत, परंतु शरद पवार आणि राष्ट्रवादी गटामध्ये आता नवीन काय खेळी खेळल्या जाते किंवा काय घडामोडी घडतायत किंवा इतर आमदारांचं काय मत होतंय हे जाणण्यासाठी राजेश टोपे हे पाठीमागे राहिले असावेत अशी शंका उपस्थित केल्या जाते। मित्रांनो, हे खरं की खोटं हे आता राजेश टोपे ज्यावेळेस भूमिका मांडतील त्यावेळेसच आपल्याला ते स्पष्ट होईल, परंतु एक चित्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टी आतापर्यंत ईडी असेल, सीबीआय असेल किंवा अँटी करप्शन ब्युरो असेल यांच्या कारवाया यांच्याकडे तक्रारी देऊन संबंधित नेत्यांवर गुन्हे दाखल करतायत, कारवाया करतायत, चौकशी करतायत आणि दबाव तंत्राचा वापर करून ते आपल्यासोबत सत्तेत घेत आहेत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं मत झालेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा असं वाटतंय की काहीही हो पण आम्हाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले राजेश टोपे आणि जयंत पाटील हे आमच्या सोबत पाहिजे, हा हट्ट भारतीय जनता पार्टीनं धरलेला दिसतोय हे आपल्या लक्षात येत आहे। त्याचं कारण तसं आहे की हे दोन नेते जर गेले तर यांच्यासोबत शरद पवार यांच्या सोबत राहिलेले काही आमदार, कदाचित 5 ते 6 आमदार यांच्यासोबत पुन्हा भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये या ठिकाणी सहभागी होऊ शकतात असं चित्र या ठिकाणी दिसतंय। दुसरी गोष्ट अशी, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्यावेळेस सत्ता स्थापन केली त्यावेळेस एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, परंतु अनेक महत्वाची खाती ही उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःकडे ठेवली। त्यावेळेस असं वाटलं, एकनाथ शिंदे गटालाही असं वाटलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईना का 2-4 चांगले खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही फरक पडणार नाही, परंतु ते खाते त्यांनी कशासाठी घेतले होते हे आता सिद्ध झालं। कारण जेव्हा राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट त्यांच्यासोबत गेला त्यावेळेस त्यांनी त्यातले प्रमुख आणि महत्वाचे खाते हे अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही महत्वाच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिलेले। अजूनही काही महत्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे राखून ठेवलेली आहेत। कदाचित जर उद्या राजेश टोपे आणि जयंत पाटील हे जर आपल्यासोबत आले तर त्यांना सुद्धा चांगलं मंत्रिपद द्यावं लागेल, या हेतूनच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे काही महत्वाची आणि चांगली खाती ठेवलेली आहे अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, राजकीय विश्लेषक सुद्धा असं सांगताय। मित्रांनो, हा विषय आणि हा मुद्दा मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला। यामध्ये आपल्याला किती तथ्य वाटतं, कारण आता मी पाहतोय की महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे, राजकारणी आहे आणि प्रत्येक राजकारणाचं पाऊल ओळखणारे तुम्ही आहात, म्हणून या घटनेविषयी आपण कसे पाहता मी माझं मत व्यक्त केलं, आपण लाईक आणि कॉमेंट्स करून आपलं मत व्यक्त करा, आपलं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल, तोपर्यंत धन्यवाद।